आप मुंबई में हैं और मराठी में वार्तालाप न हो ऐसा हो ही नहीं सकता. तब मराठी गेस्ट आपले आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी माझ्याबरोबर, IAS सचिव सांस्कृतिक विभाग गोवा आणि महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे मिफ 2026 मध्ये. आणि कसं वाटतंय एवढ्या सगळ्या फिल्म, एवढे सगळे टॉपिक्स आणि हे सगळं बघताना, हे सगळं घडताना एकाच छत्राखाली? काय विचार आहेत तुमचे? फारच छान. म्हणजे मी बघतोय गेल्या 4-5 दिवसापासून मिफचा जो उत्साह आहे, प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे आणि जगभरातून वेगवेगळ्या देशातून इथे फिल्म्स आलेल्या आहेत आणि मुळात डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स आणि ॲनिमेशन पट यांच्यासाठीचा हा महोत्सव, ही कल्पना फार सगळ्यांना आवडलेली आहे आणि त्याच्यामुळेच प्रतिसाद जास्त मिळाला. आपल्या महाराष्ट्र राज्याचा मी मराठी भाषेचा सचिव आहे आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सुद्धा सचिव आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही यावेळच्या मिफमध्ये एक मराठी चित्रपटांचा सेगमेंट सुद्धा सादर केला. जवळपास 19 मराठी लघुपट आपण त्यामध्ये सादर केले. अतिशय तज्ज्ञ अशा परीक्षकांनी ते निवडलेले होते आणि गंमत म्हणजे या सगळ्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद हा मराठी प्रेक्षकांनी सुद्धा दिला. म्हणजे हा फेस्टिवल म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरली आणि जागतिक पातळीवरती मराठीचं स्थान या दृष्टीनं सुद्धा त्याचा उपयोग झाला. आणि कसं वाटतं, म्हणजे गर्वाची बाब आहे 19 फिल्म तुम्ही म्हणताय मराठी भाषेतील. अशा एका छत्राखाली, एक अशा प्लॅटफॉर्मवर जेव्हा जगभरातल्या इतक्या साऱ्या फिल्म्स, मला कोणीतरी सांगत होतं 47 पेक्षा जास्त देश, 1,500च्या जवळपास फिल्म, त्याच्यामध्ये 19 आपल्या महाराष्ट्रामधून मराठी भाषेतील. तर हे काय दर्शवतं जागतिक पातळीवर? पहिल्यापासूनच जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला तेव्हापासूनच असं लक्षात आलेलं आहे की मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं एकूणच जगभरात ज्या प्रमुख 6,000 भाषा आहेत असं म्हणतात, त्याच्यामध्ये मराठी भाषेचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. ही जी गुणवत्ता आहे ही आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या माध्यमातून मराठी भाषेतले चित्रपट, मराठी साहित्याची गुणवत्ता या सगळ्याला तपासण्याची संधी मिळाली. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की आपला मराठी चित्रपट आणि आपलं मराठी साहित्य जागतिक पातळीवरच्या तुलनेमध्ये निश्चितपणे अतिशय सरस ठरत आहे. आणि एवढे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये, बायोग्राफी असतील, ऑटोबायोग्राफी असेल, मग थोडं फिक्शन असेल, डॉक्युमेंटरी असेल, या सगळ्याच कॅटेगरीमध्ये मराठीची गुणवत्ता तुम्ही कशी बघता? मराठीची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. त्याचं कारण असं की मुळात भारतामध्ये मराठी चित्रपटांची सुरुवातच मराठी माणसाने केली आहे. दादासाहेब फाळकेंचं नाव आपण विसरू शकत नाही आणि त्यांची परंपरा, त्यांची लिगसी मराठी माणूस अजूनही विसरू शकलेला नाही, विसरणार नाही कधीही. त्यांच्यानंतर आलेले व्ही शांताराम सारखे फार मोठे दिग्दर्शक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मराठी चित्रपटाने यापूर्वीच्या काळात तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलीच, पण आता दिसतंय की अनेक तरुण मराठी दिग्दर्शक, अनेक तरुण मराठी चित्रपट कथा लेखक, अनेक तरुण मराठी अभिनेते अभिनेत्री हे इतकं सुंदर काम करतायत की गुणवत्तेच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय चित्रपटात ते आता आपला ठसा उमटवायत. आणि त्या उमटवण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महोत्सव फार महत्त्वाचा होता, कारण हे एक्सपोजर महत्त्वाचं असतं. तर मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या, धडपडणाऱ्या लोकांना हे एक्सपोजर मिळालं, ही एक फार चांगली गोष्ट झालेली आहे. कसं बघता तुम्ही मिफ 2026 या व्यासपीठाला? एवढे कॉन्सेप्ट येतात, एवढ्या संकल्पना येतात, काही ठळकपणे दिसून येतात. तुम्हाला कुठल्या संकल्पना एक्साइट करतात? तुम्ही कुठे प्रभावित झालात? मला नेहमीच असं वाटतं की जी कलाकृती ग्लोकल असते, म्हणजे लोकल असते आणि तरीही ग्लोबल असते, अशी कलाकृती ही सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना मनाला भिडते. त्याला काळाचं, परिस्थितीचं, वयाचं असं कुठलंही बंधन राहत नाही. तर अशा प्रकारच्या अनेक कलाकृती या महोत्सवामध्ये मला बघायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय स्थानिक प्रश्न, पण त्या स्थानिक प्रश्नाची जी वैश्विक बाजू आहे त्याला स्पर्श करण्याची हिंमत त्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी दाखवलेली आहे. अशा अनेक कलाकृती मला इथे पाहायला मिळाल्या. विशेषतः मराठी लघुपटांमध्ये आपल्या FTIIचे जे लघुपट होते ते गुणवत्तेच्या दृष्टीनं अतिशय सरस होते असं माझं मत आहे. ग्लोकल, माझ्याकडे अजून एक शब्द आहे सर, हायपर लोकल. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ग्रामीण भागातून येणाऱ्या कथा, कथा ज्यांना रूट्स आहे, ज्यांना मूळ आहे, कथा ज्या प्रेरित करतात, प्रभावित करतात, अशा कथा पुढे यायला पाहिजेत, असे फिल्म मेकर पुढे यायला पाहिजेत.
त्या अनुषंगाने काय सांगाल? मला असं वाटतं की हायपर लोकल हे ग्लोकलचंच एक रूप आहे. अतिशय ज्याची मुळं घट्ट आहेत ग्रामीण जीवनामध्ये आणि अतिशय स्थानिक मुद्द्यावरती जी फिल्म बेतलेली आहे, त्या मुद्द्याचं जे काही युनिव्हर्सल अपील असतं, ज्याला आपण एक वैश्विक आवाहन म्हणू, हे जेव्हा असतं तेव्हाच ती कलाकृती उत्कृष्ट ठरते, असा तज्ज्ञांचा आणि समीक्षकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं मराठी चित्रपटांची, मराठी लघुपटांची वाटचाल सुरू आहे, याचा मला आनंद वाटतो. डॉक्टर किरण कुलकर्णी, तुमचे फार फार आभार. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि एवढ्या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही प्रकाश टाकला. धन्यवाद.